लेट्स गो. सो क्लासला या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या मार्केटचं आपण ॲनालिसिस करूयात की मार्केट कशा प्रकारे आहे, काय काय होऊ शकतं मार्केटमध्ये, कोणकोणत्या गोष्टी सध्या आहेत त्या गोष्टीला आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वांना स्क्रीन क्लिअर आहे का? माझं स्क्रीन आणि साऊंड क्लिअर आहे का सर्वांना? स्क्रीन माझं दिसते का सर्वांना? चॅट बॉक्स मध्ये सांगा मला स्क्रीन दिसते का सर्वांना? वॉइस ओके आहे, स्क्रीन ओके नाहीये. ओके, आता बघा सर्वांना स्क्रीन क्लिअर असेल. अच्छा, नो प्रॉब्लेम. स्क्रीन सर्वांना क्लिअर असेल आता बघा. राईट सर्वांना स्क्रीन ओके. राईट. सो निफ्टीचा या ठिकाणी आपण चार्ट घेतलेला आहे आणि वन डे चार्ट आहे निफ्टीचा. याच्यावरती बघूयात आज आपल्याला काय दिसतंय. आज दिनांक आहे 7 सप्टेंबर 2024 आणि या दिवशी आपण या ठिकाणी मार्केटचं ॲनालिसिस करत आहोत. पूर्वीच मी पाठीमागच्या सोमवारी सांगितलं होतं की मार्केट मला अजिबात बुलिश वाटत नाही, बेरिश वाटत आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर 26,200ला एक्झॅक्टली आपण प्रेडिक्ट केलं होतं की मार्केट मला इथून कम्प्लिटली बेरिश वाटते. अजिबात माझा व्ह्यू बुलिश नाहीये. मी सगळ्या फ्री ग्रुपवरती, ट्रेड ग्रुपवरती हे टाकून दिलेलं होतं आणि 26,200ला एक्झॅक्टली टॉप आपण या ठिकाणी कॅच केला होता. तो 26,200ला मी बऱ्यापैकी प्रॉफिट पण डिलिव्हरीचं बुक करून घेतलं. तिथून जर बघितलं तर मार्केटमध्ये एक चांगला फॉल तुम्हाला बघायला मिळालेला आहे. 26,200 पासून ते ऑलमोस्ट 25,000 आता ब्रेक झालेला आहे. 24,800 वरती मार्केट सध्या आहे. सो आता पुढं काय करायचं हे तुम्हाला सांगतो. कधीपासून बुलिश व्ह्यू आहे, काय आहे, कोणते कोणते ग्लोबल क्यूज आहेत आणि इतर बाकीच्या गोष्टींना पण आपण या ठिकाणी आजच्या क्लासमध्ये कंडक्ट करायला घेणार आहोत. सर्वांसाठी फ्री क्लास आहे आजचा, जेणेकरून सर्वांनाच आज काहीतरी इथून पुढचा एक व्ह्यू मिळावा आणि वेगवेगळ्या टर्म्समधून, वेगवेगळ्या गोष्टीमधून तुम्हाला मार्केटमधून प्रॉफिट कमवता यावं, त्यासाठी आजचा क्लास आपण या ठिकाणी हा सर्वांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध केलेला आहे. सो गिव्ह मी 1 मिनिट. ओके, राईट राईट. सर्वांना स्क्रीन माझा आय थिंक क्लिअर आहे आणि क्लासचा आवाज पण सर्वांना क्लिअर होते. जस्ट चेक मी 1 मोर टाइम. राईट आहे सर्वांना. ओके, तर काय करायचं बघा. आता ज्या वेळेला निफ्टीमध्ये असा एक मेजर ब्रेकडाऊन येतो त्यावेळेला निफ्टी छोटे छोटे सपोर्ट्स या ठिकाणी टेस्ट करत असतो. त्या सपोर्टला आपल्याला या ठिकाणी रिस्पेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानुसार मार्केटमध्ये मुवमेंट करायची आहे. आता ज्याला प्राइस ॲक्शन जमतं त्याला बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा समजतील. सो बेसिक प्राइस ॲक्शन तुम्हाला पहिलं शिकावं लागेल आणि त्यातून गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. आता या ठिकाणी एक मार्केटचा मी मेजर सपोर्ट घेत आहे. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर वापरतील, सिस्टम वापरतील, बट सगळ्यात सिंपल ज्या गोष्टी आहेत त्या सिंपल गोष्टी यूज करा. सिंपल थिंग्स आर इफेक्टिव्ह व्हेरी गुड, व्हेरी क्लिअरली. सो याच्यामध्ये बघितलं तर हा एक मेजर सपोर्ट निफ्टीचा बघायला तुम्हाला मिळतो. या सपोर्टला मार्केटनी सपोर्ट घेऊन तिथून एक छोटासा रिबाउंड आणि पुलबॅक ज्याला आपण म्हणतो तो पुलबॅक देणं मला अपेक्षित आहे. सो एक्झॅक्टली त्या सपोर्टवर आलेला आहे. या सपोर्टला आला की आपल्याला या ठिकाणी निफ्टीमध्ये जो डाऊन साईडचा आपला व्ह्यू आहे तो या ठिकाणी आपण थोडासा थांबवणार आहे. उद्या 8 तारीख आहे आणि 9 तारखेपासून मी मार्केट आहे बुलिश ऑर बेरिश सांगेल, पण 9 तारखेला एक ट्रेंड सेटर डे आहे. 9 ऑक्टोबर हा मार्केटचा ट्रेंड सेटर डे आहे. ट्रेंड सेटर म्हणजे काय की ट्रेंड सेट होईल. बुलिश ट्रेंड आहे की बेरिश ट्रेंड आहे हा परमनंटली सेट होईल 9 ऑक्टोबरच्या क्लोजिंग नंतर. सो मी तुम्हाला 9 ऑक्टोबरच्या रात्री जो क्लास होईल त्याच्यामध्ये सांगेल की डिरेक्शन काय मार्केटची. जसे हे 2 आठवडे मी बरोबर आपण पकडले होते ते तुम्हाला दिसतंय. आता जसं की तुम्हाला हा ट्रेड दिल्यानंतर क्विकली मी सांगितलं होतं, हे लाईव्हमध्ये मी तुमच्यासोबत ट्रेड केलेला होता हा, की मी निफ्टीचा एक पीक या ठिकाणी बाय करत आहोत, बट पुढच्या एक्सपायरीचा, कारण मला 2-3 दिवस त्याला होल्ड करायचा आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर 17 ऑक्टोबरचा पी मी घेतलेला आहे. पाठीमागच्या आठवड्यात घेतला होता. आज 10 ऑक्टोबर आहे. या आठवड्यात पण तो एक्सपायर होत नाहीये. 10 ऑक्टोबरला पण एक्सपायर होत आहे. तर 17 ऑक्टोबरच्या एक्सपायरीचा पी घेतला होता, ज्याला मी आता थोड्या वेळात आज बुक करणार आहे. 33% रिटर्न 660 रुपयाला तो पोहोचलेला आहे. आता जस्ट 1 मिनिट, एकच मिनिट वेळ द्या मला. आता हा घेतलेला पीला जर तुम्ही बघायचं ठरवलं काय आपण याच्यामध्ये केलेलं आहे तर तुम्हाला एकदम क्लिअरली या ठिकाणी सॅनरीवर दिसून येईल की याच्यात जर आपण पाहिलं तर हा एका इम्पॉर्टंट सपोर्टला निफ्टी आला. या सपोर्टला मी बुकच करेन. डे चार्ट याला 15 मिनिटांवरती शिफ्ट करून बघितलं तर एक्झॅक्टली सपोर्टला आलेला आहे. आणि जो पी तुमच्या क्लासमध्ये लाईव्ह क्लासमध्ये आपण घेतलेला होता याची पोझिशन तुमच्यासमोर उभी आहे. बघू शकता 245 रुपयाला एकच लॉटमध्ये ट्रेड केलं होतं. 245 रुपयाला हा आपण बाय केला होता. 650 रुपयाला ट्रेड करतोय आणि ऑलमोस्ट 10,000 रुपयाचा प्रॉफिट या ठिकाणी आपला डन झालेला आहे. पर्सेंटेज वाईज रिटर्न बघितलं तर 164% रिटर्न आज या ठिकाणी आपल्याला क्रिएट झालेला बघायला मिळत आहे.
सो हा एक लाईव्ह ट्रेड तुमच्यासमोर आपण केलेला होता लास्ट लाईव्ह क्लासमध्येच, आणि याला आता इथं बुक करण्याची वेळ आलेली आहे. सो याला लाईव्ह तुमच्या समोर या ठिकाणी मी बुक करतोय बिकॉज मला वाटत नाही की आता इथून एक छोटासा पुलबॅक मी अपेक्षित करतोय या रेंजवरून. थोडं खाली जाईल पण एक छोटासा पुलबॅक होईल, आणि काय होईल हे पण मी तुम्हाला सांगतो पुढं मार्केटमध्ये काय होऊ शकतं. सो एक्झॅक्टली 10,000 करायचं होता, पण अजून 200 रुपये आपल्या हातातून गेलेले आहेत. त्याच्यापेक्षा की जास्त जाईल आपण याला परदेशी बुक करून घेऊया. ओके, सो प्रॉफिट हा बुक करून घेतलेला आहे आपण लाईव्हमध्ये. ऑलमोस्ट 10,000 होता, पण बोलत बोलत अजून आपले जवळजवळ 300 रुपये हातातून गेलेले आहेत. ओला इलेक्ट्रिकला थोडंसं मी ॲव्हरेज केलेलं आहे, खूप वरच्या लेवलला बाय केलेलं आहे मी. ओला इलेक्ट्रिक बाबत पण सांगितलं होतं की मी काय करणार आहे. 100 क्वांटिटी आज 9,000च्या उचललेल्या आहेत. 100 ऑलरेडी 140 रुपयाला घेतलेला आहे, 120-30ला अजून 100 घेतलेला आहेत. अजून खायला तर अजून 100 करत करत त्याला मला सुपर लॉंग टर्मसाठी टाकायचं आहे. भाविश अग्रवालचं खूप कॉन्ट्रोवर्शियल काल झालेला आहे, तुम्ही ट्विटरवर असाल तरी गोष्ट बघू शकता. निफ्टीच्या डे चार्टवरती या ठिकाणी मी शिफ्ट करतोय आपल्याला, आणि बघूयात की पुढचं प्रेडिक्शन काय आहे मार्केटमध्ये. आता या ठिकाणी बघितलं तर हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता. एकदम सिंपल आणि सोप्या सोप्या गोष्टीवरती आपण काम करणार आहे. डिफिकल्ट गोष्टी आपल्याला करायच्याच नाही आहेत. याला जर मी डिफिकल्ट लेवलवरती तुम्हाला दाखवायचं ठरवलं तर तुम्हाला बघायला खूप चांगलं वाटेल, तुम्ही इम्प्रेस पण व्हाल, पण कळणार मात्र काहीच नाही. इथून एक ट्रेंड लाईन अशी ड्रॉ होते बघा. या ठिकाणी जर बघितलं तर याचा ब्रेकडाऊन पण झालेला आहे, म्हणजे स्टील बेरिश व्ह्यू आहे. पण आता होणार काय, प्राइस ॲक्शन वाईज सांगतो. नंतर मी जे ॲस्ट्रॉलॉजी यूज करतोय मार्केटमध्ये, जे नवीन नवीन पॅटर्न्स तयार केलेले आहेत त्याच्यानुसार पण बघूयात आपण की काय होतं. सो हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट इथून रिबाउंड घेणार, पण या इकडे एक पॅटर्न तयार होतोय. बघूयात हा पॅटर्न किती जणांना समजतोय. मी या ठिकाणी टेक्निकल बेसिसवरती पॅटर्न ड्रॉ करतो, ब्रशच्या ऐवजी टेक्निकल बेसिसवरती ड्रॉ करतो. ज्याला पॅटर्न समजला त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर हा या नावाचा पॅटर्न आहे. सॉरी, थोडासा आजारी आहे मी, त्यामुळे आवाजाचं वेगळं काहीतरी ऐकायला येईल तुम्हाला, तो क्लिअर आवाज येणार आहे. कोण सांगेल मला? कम ऑन इन द चॅट बॉक्स. हेड अँड शोल्डर, हेड अँड शोल्डर, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. पूजा मॅडम म्हणतायत हेड अँड शोल्डर्स. अजून बघूयात कोण काय काय म्हणते. भाग्येश म्हणून हेड अँड शोल्डर. सौरभ सर म्हणतात हेड अँड शोल्डर. अजून काय दिसतंय याच्यापेक्षा वेगळं कोणाला? कुठला पॅटर्न आहे हा? हेड अँड शोल्डर. कल्पना मॅडम म्हणतायत वेगळा पॅटर्न कोणाला दिसतोय? आज मेडिकॅपची एक्सपायरी आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काय दिसतंय का कोणाला? 24,800 खाली निफ्टी गेलेला आहे. सपोर्ट आहे एक्झॅक्टली सॉल्व बुक करून घेतला मी. 4 जणांना पॅटर्न दिसतात, बाकीचे दिसत नाहीत का? शिकला असाल तुम्ही तर तुम्हाला हे माहीत असेल बघा. एकदम इझी आहे, खूप प्रॅक्टिस करून घेतो या पॅटर्नची मी. ॲक्च्युली भरपूर बॅक टेस्टिंग याचं करून घेतो, लाईव्हमध्ये ट्रेडिंगमध्ये पण याचा यूज करून घेतो आपण. डे चार्टवरती हेड अँड शोल्डर बनलेला आहे या ठिकाणी. चला, हेड अँड शोल्डर व्यतिरिक्त मला कोणाला कोणताही बाकीच्या पॅटर्न दिसत नाहीये. डोंट वरी, सॉरी, इन्व्हर्टेड नाही, सिंपल हेड अँड शोल्डर आहे. ओके, नो प्रॉब्लेम. सो बऱ्याच जणांना हेड अँड शोल्डर पॅटर्न याच्यामध्ये दिसतोय, पण मला दिसतोय एक वेगळाच पॅटर्न. ओके, तर तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. हा इथून वर गेला, हा इथून वर गेला, या प्रकारे वर गेलेला आहे. नंतर हे असं बनलेलं आहे, आणि ड्रॉइंग एवढं काय माझं खास नाहीये. फ्लॅग पॅटर्न आहे, फ्लॅग पॅटर्न तर आहेच. लॉंग टर्म मधला वीकली चार्टवर फ्लॅग पॅटर्न येईल, बट अजून एक पॅटर्न या ठिकाणी बनलेला. आपण काय करूया, सगळं डिलीट करूया. हे परत एकदा तुम्हाला मी ड्रॉ करून दाखवतो बघा. हे सगळं डिलीट केलं मी. तर इकडे जर बघितलं आपण तर थोडंसं चांगलं आहे ड्रॉ करूयात आपण. रिसेंटली आपले क्लायंट आहेत, आता त्यांचं नाव नाही सांगू शकत मी इथं, त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही नीट बघा निफ्टीवरती कोणता पॅटर्न आहे. म्हणजे ठीक आहे तुम्ही सांगा. तर त्यांनी हा पॅटर्न मला ड्रॉ करून पाठवला होता. खूप चांगलं ड्रॉइंग त्यांनी केलेलं आहे माझ्यापेक्षा. मी थोडंसं खराब माझं होईल ड्रॉइंग, बट बघा तुम्हाला दिसतंय का? ओके, सो हा पॅटर्न क्रिएट करून आपल्या भावाने का पाठवलेला आहे आपल्याला. बघा कोणाला कमेंटमध्ये सांगता येते का? कोण सांगेल? फ्लॅग पॅटर्न. ओके,
पॅटर्न काय बघा, तुम्ही जे पॅटर्नला नाव दिलं ना ते पॅटर्नचं नाव असतं. तुम्ही जे नाव देणार तो पॅटर्न आहे इकडं. असं काही नाही की हा कुठल्या तरी माणसानेच क्रिएट केलेला पॅटर्न आहे. असं नाही की देवाने क्रिएट केलेला आहे किंवा कुठं, असं काही नाहीये. लोकांनी क्रिएट केलेले पॅटर्न आहे, त्याला वेगवेगळे लोक नावं देतात. सो हा लोकांनी केलेला पॅटर्न आहे. अजून कोणाला काय दिसतंय बघा, ह्याच्यापेक्षा वेगळं काय कोणाला दिसतंय? चला बघूया कमेंट बॉक्समध्ये या, कोणी कोणी काय काय केलं सांगा. टेन्शन घेऊ नका, भरपूर वेळ क्लास घेऊयात आपण. 1 तास म्हणजे 1 तास नाहीये, भरपूर वेळ क्लास घेऊयात आपण. काय दिसतंय कोणाला? याचं रेकॉर्डिंग पण होत आहे. काय दिसतंय कोणाला? एक चित्र, एक इमेज तयार होते बघा. कोणाला काय इमेज तयार होते का बघा. आता मला एवढं ड्रॉइंग चांगलं असलेलं नाहीये, एक इमेज तर तयार होते. जसं की हेड अँड शोल्डर, डबल बॉटम, ट्रिपल बॉटम, हे पोल विथ फ्लॅग, ट्रायंगल्स वगैरे हे लोकांनी तयार केलेले पॅटर्न आहे. हे काय गॉड गिफ्टेड पॅटर्न नाही आहेत. सो लोकांनी तयार केलेले आहेत. आपण यावरती चॅनल पॅटर्न बाकी सोल्युशन राईट, चॅनल पॅटर्न आहे. अजून काय दिसतं कोणाला? चला, काल एक रात्री मला एका जणांनी हा गन पॅटर्न मनीषा सावंत मॅडम बरोबर ओळखलेला बघा. सो रात्री एक जणांनी मला हा पॅटर्न पाठवला होता. याला नाव त्यांनी दिलं होतं गुलीगत पॅटर्न. तुम्हाला पण ऐकायला थोडंसं बरं वाटेल. आणि तिला खूप चांगल्या पद्धतीने ड्रॉइंग करून पाठवलं होतं. पेन्सिलनं मला वाटतं आय थिंक टॅबवर केलेला असावं. खूप जबरदस्त ड्रॉइंग करून तिथं लिहिलं होतं हा गुलीगत पॅटर्न म्हणलाय निफ्टीचा. आणि मार्केट सरी करून आता खाली जायला वर जायला तुम्ही सांगा. पॅटर्नला तुम्ही जे नाव द्याल ते पॅटर्नला नाव आहे. सो या पॅटर्नचं नाव आहे गुलीगत पॅटर्न. सो आपण काय करूयात की याच्यावरती नाव टाकून एक पोस्ट करूयात सर्वांनी. तर असं काय नाहीये, हा एक जस्ट कॉमेडीचा भाग आहे, जास्त सिरियसली घेऊ नका त्याला. येऊन आपल्या पॉईंटकडे आपण. ठीक आहे, तर तुम्ही जे ड्रॉइंग कराल ते पॅटर्न तयार होतात. असं काही नाहीये की तुम्ही हेच पॅटर्नला नाव दिलेलं पाहिजे, हे असं नाव दिलेलं पाहिजे. तुम्ही ड्रॉइंग करा, जी इमेज तयार होतो पॅटर्न आहे, फक्त त्याने बॅक टेस्टिंगला काम केलं पाहिजे. पॉईंट काय बघा माझं, सर्वांनी समजून घ्या की तुम्ही एक चित्ता पॅटर्न तयार करा, तुम्ही डॉंकी पॅटर्न तयार करा, तुम्ही पीक पॅटर्न तयार करा, तुम्ही स्टोन वॉट एव्हर नाव द्या पॅटर्नला, काय प्रॉब्लेम फरक नाहीये, तुम्ही तयार करा. पण तो पॅटर्न जो तुम्ही बघितलेला आहे, जो बनलाय तो पाठीमागं कमीत कमी 50, 60, 70 वेळा 100 वेळा चेक करा की हा पॅटर्न जर बनला तर मार्केटमध्ये हे बरोबर काम करतं का. याला म्हणतात पॅटर्न. पॅटर्न वॉट पॅटर्न म्हणजे एक असतो ना बाबा की वारंवार जर या ठिकाणी तुम्ही काम केलं अशा पद्धतीने तर राईट काम करत असतं. की एक पॅटर्न आहे लातूर पॅटर्न ज्याला म्हटलं जातं. तर लातूर पॅटर्न म्हणजे काय की लातूरमध्ये जाऊन जर जी मुलं त्या नीटचा अभ्यास करतात, बऱ्यापैकी तिकडची मुलं नीट क्रॅक करतात, त्यांचा MBBSला नंबर वगैरे लागतो असं आहे. सो पॅटर्न म्हणजे सिम्पल आहे, तुम्ही जे शोधाल तो पॅटर्न आहे, तुम्ही त्याला काही नाव देऊ शकता. बट त्या गोष्टीनं पाठीमागच्या 50-60 वेळा जर तशी ते पॅटर्न घडला तर त्याच्यामध्ये सेम ॲक्शन यायला पाहिजे. आता याच्यामध्ये काय होतं बघा, आपण जो हेड अँड शोल्डर पॅटर्न ज्याला माहीत असेल, जे नवीन लोक असेल त्यासाठी मी क्विकली त्याला समजू शकतो की काय असतो हा पॅटर्न. सो आपण इकडून ड्रॉ करूयात. हेड हा लेफ्ट शोल्डर झाला, हा हेड झाला आणि या ठिकाणी एक राईट शोल्डर आपला क्रिएट झाला. आता राईट शोल्डर म्हणजे मार्केट या प्रकारे बिहेव करेल अशी माझी अपेक्षा आहे. मे बी करेल न करेल आपल्याला माहीत नाहीये, बट पॅटर्ननुसार तर असं व्हायला हवं. सो दुसरा जो लेग असतो म्हणजे तिकडचा दुसरा जो शोल्डर आहे, हा शोल्डर करेक्टच असा येईल असं नाहीये, थोडंसं वर खाली होऊ शकतो एकदम करेक्ट, जसं की पुस्तकात आहे एवढा ॲक्युरेट कधी येणार नाही. बट हा दुसरा जर जो सपोर्ट आता आपण ड्रॉ केलेला आहे, जो 24,800च्या अराउंड, तर 24,800 जर निफ्टीनं ब्रेक केला ना तर पकडा की अजून मार्केट खाली जाणार. मग खाली कुठपर्यंत जाणार तर हे खाली जायला पाहिजे या नेक्स्ट सपोर्टपर्यंत, जो आहे 23,900च्या आसपास. म्हणजे इथून ऑलमोस्ट 700 पॉईंटचा फॉल मला अजून पण दिसत आहे. मला वाटते की हा आय थिंक इथून एक मार्केटने चांगला पुलबॅक द्यायला पाहिजे. सो असा सिमिलर पॅटर्न निफ्टीमध्ये याच्यापूर्वी बनलेला आहे. तो कधी बनलेला आहे तो आपण एकदा चेकआउट जर केला तर आपल्याला बरोबर समजून येईल की मार्केटने कशा प्रकारे बिहेव केलेला आहे. आता या ठिकाणी एक बनलेला तुम्हाला बघायला मिळतोय, पण एकदम ॲक्युरेट आणि चांगला हेड अँड शोल्डर बघा या ठिकाणी बनलेला होता. आता इथं जर बघितलं तर मी सिंपल ब्रशला ड्रॉ करतो, लेफ्ट शोल्डर, देन द हेड अँड अगेन द शोल्डर. सो हा बनला हेड अँड शोल्डर. याला जर इथून तुम्ही ड्रॉइंग केलं तर हा ब्रेक झाला, त्याच्यानंतर थोड्या वेळासाठी खाली गेला, पण जास्त मोठा फॉल नाही आलेला. त्याच्यानंतर इकडे एक रिव्हर्स हेड अँड शोल्डर बनलेला आहे. सो चांगल्या लेवलचा हेड अँड शोल्डर बघा इथं पण एक बनलेला तुम्हाला बघायला मिळतोय. सो इथं बघितलं तर लेफ्ट शोल्डर, देन हेड अँड राईट शोल्डर. हेड अँड शोल्डर बनला, तिथून एक ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केली, सपोर्ट ड्रॉ केला, हा सपोर्ट तुटला, त्यानंतर मार्केटने पुलबॅक दिलं, मग तर खाली पुलबॅक, खाली चांगला फॉल किंवा बऱ्याच 1, 2, 3, 4 महिन्यासाठी मार्केट जोरदार खाली गेलेलं तुम्हाला बघायला मिळालं. म्हणजे लोअर लो फॉर्ममध्ये मार्केट हळूहळू खाली जाताना तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. सो हे जे प्राइस ॲक्शनचे पॅटर्न असतात याला समजून घ्या की हे तुम्हाला यूट्यूबवरती किंवा सो कॉल्ड जे ट्रेडर राहतात, त्याला आपण शेअर मार्केटचे गुरुजी म्हणतो, तुम्ही सर्वांना म्हणतात, म्हणतात,
तर हे जे पॅटर्न आहेत हे काही देवाने तयार केलेले नाहीत, गॉड गिफ्टेड पॅटर्न नाही, तर हे आपल्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी तयार केलेले पॅटर्न आहेत. आणि बऱ्याच वेळेला हे ड्रॉइंग केल्यावर असं निदर्शनास येतं की वारंवार जर हेड अँड शोल्डर बनत असेल तर मार्केट या ठिकाणी खाली जाण्याचे चान्सेस असतात, मार्केटमध्ये बेरिश मुवमेंट येते. मग असं फक्त आता हेड अँड शोल्डर आहे असं नाही, त्यामुळे हायर हाय लोअर लो लोकांनी बरेचसे चांगले कमेंट केलेले आहेत. अप्पर वेज पॅटर्न, लोअर वेज, काही तुम्ही याला नाव देऊ शकता, पोल विथ फ्लॅग ऑर असेंडिंग डिसेंडिंग ट्रायंगल, हे तुमच्यावरती आहे की तुम्ही कुठली नाव याला देत आहे. बट मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय बघा, या ठिकाणी तुम्हाला एक मी प्रो मॅक्स टिप या ठिकाणी मार्केट देतो की तुम्ही मार्केटमध्ये दुसऱ्यांनी बनवलेले पॅटर्न फॉलो करून यू कॅनॉट मेक द मनी. तुम्ही मार्केटमध्ये पैसे नाही बनवू शकत. माझ्यासारखे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेनिंग देणारे हजारो लोक मिळतील, बट मी जे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगतो ना त्या गोष्टी सांगणारे तुम्हाला लोक मिळणार नाही. आता मला सांगा की तुम्ही यूट्यूबवरती एवढे व्हिडिओ बघत असाल, इंस्टाग्रामवरती रील्स बघत असाल, कितीतरी टेलिग्रामचे चॅनल आहेत कॉल देणारे, हजारो ट्रेनर तुम्हाला मिळतील, बट तुम्हाला कुणी सांगणार नाही की तुम्ही स्वतःचा इंडिकेटर बनवा, स्वतःचा पॅटर्न बनवा, कारण डायरेक्ट दुकान बंद होते ना आपलं. सो सिम्पली वे आहे की तुम्ही ह्या लोकांचे जे कॉपीड पॅटर्न आहेत ते कॉपी करून मार्केटमध्ये पैसे नाही बनवू शकत. ज्या माणसांनी हेड अँड शोल्डर, डबल बॉटम फाइंड आउट केला असेल त्याच माणसाने पैसे बनवलेले आहेत, त्याला फॉलो करून तुम्ही लॉंग टर्ममध्ये नाही टिकू शकत मार्केटमध्ये. शॉर्ट टर्ममध्ये गेम चालेल, बट लॉंग टर्ममध्ये नाही टिकू शकत. त्यासाठी तुमचे स्वतःचं ओन काय आहे, स्वतःची डिस्कवरी काय मार्केटमध्ये. सो तुम्हाला स्वतःहून काहीतरी फॉलो करावं लागेल, स्वतःहून काहीतरी सर्च करावं लागेल आणि नंतर मार्केटमध्ये कन्सिस्टंट फ्लोमध्ये पैसा बनायला सुरू होतो. आता असे वेगवेगळे इनोव्हेशन्स तुम्हाला स्वतःला शिकावं लागतील, करावं लागतील मार्केटमध्ये. नसेल तर जो कोणी या गोष्टी प्रकारे मार्केटमध्ये काम करतो त्या माणसाचे तुम्हाला ट्रेड्स घ्यावे लागतील किंवा त्याला फॉलो करून त्याच्या ऐकण्यानुसार तुम्हाला मार्केटमध्ये काम करावं लागेल. मग आता होतं काय की सपोज जर मी मार्केटमध्ये एका महिन्यामध्ये 100% रिटर्न जर कमवला एका महिन्यामध्ये, तर तुम्हाला 60 to 70% मिळतो. इट्स द रियालिटी. म्हणजे जसं की आता मी या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर ही पोझिशन मी आज आपण बनवलेली होती निफ्टीमध्ये, जी म्हणजे कोणी तुम्हाला सांगणार नाही की एवढा लांबचा आउट ऑफ द मनीचा पीई घ्या, सॉरी एवढा लांबचा आहे, आउट ऑफ द मनी जर घेतला होता आपण त्याला इन द मनीज घेतला होता, एवढा लांबचा पीई घ्या एवढं हे तुम्हाला कुणीही सांगणार नव्हतं. बट मी मागच्या सोमवारी हा ट्रेड केलेला आहे आपण, त्याला म्हटलं की 17 ऑक्टोबरचा ॲट द मनीचा पीई पाहिजे मला, त्याची प्राईस काय मला घेणं देणं नाही आहे, मला तो पाहिजे म्हणजे पाहिजे. मार्केट ठीकठाक आहे, खाली वेळी गेलेलं होतं, मार्केट ठीकठाक वरती होतं. चांगल्या मार्केटमध्ये आपण हा पीई घेतला होता 240 रुपयाला, ज्याला आत्ता विकला आपण 600 रुपयाला. 240ला घेऊन 600 रुपयाला विकला आणि स्टील होल्ड केला आहे, कुठला प्रीमियम डिके वगैरे काय नाही. मार्केट आज ग्रीन मोडमध्ये ओपन झालं होतं सकाळी, तरीही आपण प्रॉफिटमध्ये होतो. विशेष बघा काय, कारण खूप चांगले डेल्टा रिक्स इतकं जबरदस्त मिळतात तुम्हाला, तर ही गोष्ट तुम्हाला समजणं आवश्यक आहे. मग तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रॉफिट मिळतो. बाकी तुक्के लावून 0-0मध्ये 1 दिवस कमवलं, 2 दिवस कमवलं, 3 दिवस कमवले, याला अर्थ नाही. तुम्हाला कन्सिस्टंट जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर यू कॅन मेक द बॅलन्स. तुम्हाला मार्केटमध्ये बॅलन्स क्रिएट करता आला पाहिजे आणि नंतर तुम्हाला कन्सिस्टंटली पैसा मार्केटमध्ये राहू शकतो. आता ॲज अ बिगिनर म्हणून तुम्ही काय कराल तर रोजचे 500-700 रुपये रडावर लावा. 500-700 रुपये 1000 रुपयाच्यावर कमवण्याचा प्रयत्न करू नका. हजारो येतील, लाखो येतील, परंतु टिकणार इकडं कोणी नाहीये. 8-10 वर्षापासून मी मार्केटमध्ये काम करतोय, टिकून आहे मार्केटमध्ये, टिकून आहे बिकॉज ऑफ लॉट ऑफ लेसन्स आहेत माझ्याकडे, खूप जास्त एक्सपिरियन्स घेतलेला आहे, खूप जास्त चटके या ठिकाणी खाल्लेले आहेत आणि त्याच्यातून ह्या गोष्टी समजलेल्या आहेत. म्हणून मी सांगतो की तुम्ही जर नवीन आहेत तर 500-700-800 रुपये 1000च्या वर जाऊच नका. बाद झाले पोटापुरते तेवढेच घ्या, आनंदी राहा, टिका मार्केटमध्ये, पीचवर टिकून राहा. तुम्हाला शेअर मार्केटचा राहुल द्रविड व्हायचं आहे, तुम्ही ना शेअर मार्केटचा इजू पटाण होऊ नका. प्रत्येक बॉलला 6-4 मारण्याचा प्रयत्न करू नका, करिअर नाही बनणार तुमचं. तुम्हाला जर लॉंग रनमध्ये करिअर बनवायचं आहे ना तर तुम्हाला या ठिकाणी राहुल द्रविड होऊन पिचवरती टिकून राहावं लागेल. रिटायर झाला तरी पैसा मिळत राहील. आता तो रिटायर झाला तरी पण कोचिंगमधून डबल पैसे कमवतोय. सो बेसिकली ही टिपिकल गेम आहे आपली. तर तुम्हाला या लॉंग रनमध्ये टिकायचं तर कॅपिटल सेव्ह करता आला पाहिजे, लॉस नाही झाला पाहिजे. पहिली गोष्ट, लॉस नाही झाला तर तुम्ही गेममध्ये टिकला. सो तुमचा जर लॉस तुम्ही जर सातत्यानं करत राहिला तर गेममध्ये टिकणं कसा, बेसिकली फंडा आहे मार्केटचा. ठीक आहे. सो आता थोडंसं लर्निंगकडे येऊयात आपण. गुरुज्ञान खूप झालं, ठीक आहे, थोडंसं गुरुज्ञान खूप झालं तर एक तुम्हाला हॉट टिप देतो या ठिकाणी सर्वांना बाबा जे जॉईन आहे त्यांच्यासाठी. आज दिनांक आहे 7 ऑक्टोबर. तर एक पहिला फंडामेंटल रिझन सांगतो मार्केटमध्ये ॲक्च्युली काय आहे ते, तर रील पण याच्यावरती बनवणार आहे मी. तो 7 ऑक्टोबर आहे आज आणि आज चायनीज मार्केट ओपन आहे. सो चायनीज मार्केट आपण एकदा चेक करून बघूया की काय एक्झॅक्टली चायना मार्केटमध्ये चालू आहे. तो आज चायनीज मार्केट ओपन आहे आणि तुम्हाला जर माहीत असेल तर चायनाच्या मार्केटमध्ये म्हणजे चायनाने काय केलं की त्यांच्या
इकॉनॉमीमध्ये स्टिम्युलस पॅकेज दिलेलं आहे. स्टिम्युलस पॅकेज म्हणजे काय असतं, जसं की कोविडमध्ये आपल्याकडे आपल्या ज्या आहेत फायनान्स मिनिस्टर त्यांनी आपल्याला स्टिम्युलस पॅकेज दिलं होतं आणि ते पॅकेज दिल्यानंतर ते पैसे इकॉनॉमीमध्ये जातात, त्यामुळे इकॉनॉमीला एक मोठा बूस्ट मिळतो. तर हे कोविडमध्ये आपल्याला अशी पॅकेजेस मिळाले होते, 2 लाख करोड 5 लाख करोड अशी पॅकेजेस त्यावेळेला मिळाली होती. आता चायनानं त्यांच्या सिस्टममध्ये पैसा पुट केलेला आहे. त्यांनी ओळखलं की हे वॉर बिल पेटलेलं आहे, आपल्याला इकॉनॉमीला स्टेबल ठेवायचं आहे, स्ट्रॉंग ठेवायचं आहे. तर चायनाकडे खूप जास्त फॉरेन करन्सी शिल्लक आहे, त्यामुळे त्यांनी योग्य वेळेला मार्केट एकदम सगळे ग्लोबल मार्केट खाली आहेत त्यावेळेला तिकडच्या लोकांना स्वस्तात पैसा अवेलेबल करून दिला. म्हणजे लोन स्वस्तात दिलेत, प्रॉपर्टी स्वस्तात दिलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी स्वस्तात दिलेल्या आहेत आणि चायनीज मार्केट तिथून पुढं सुपर डुपर आउट परफॉर्म करणार आहे. मग ह्याच्यामुळे होणार आहे काय, चायनीज मार्केट आउट परफॉर्म केल्यामुळं की जे ग्लोबल इन्व्हेस्टर आहेत, फॉरेन इन्व्हेस्टर ज्याला आपण म्हणतो, ते फॉरेन इन्व्हेस्टरना आता जातील डायरेक्ट चायनामध्ये जाऊन इन्व्हेस्ट करतील, त्यामुळे चायनीज मार्केट इथून पुढं परफॉर्म करणार आहे. मजा येणार आहे तुम्हाला. मग चायनीज मार्केट जर परफॉर्म करणार असेल तर चायनामध्ये फंड कुठला जाईल, तर फंड्स जाईल चायनामध्ये इमर्जिंग मार्केटमधला. सो इमर्जिंग मार्केट आहे इंडिया, ब्राझील, कॅनडा, साऊथ आफ्रिका, बांगलादेश, हे आहेत इमर्जिंग मार्केट. तर आपल्यातला या फंड्स इकडचा निघणार आणि तो जाणार डायरेक्टली चायना मार्केटमध्ये. चायना मार्केट चालणार, थोडा दिवस आपल्यातला फंड तिकडे जाणार. मग ते आज तिकडचं मार्केट सुरू झालेलं आहे. आज आणि उद्या चायनीज मार्केटमध्ये जोरात पंपिंग केली जाणार आहे, फंड्स इन्स्टॉल केले जाणार आहेत, भरपूर इन्व्हेस्टमेंट केले जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या मार्केटकडे लोक येतील फॉरेनर. हे आहे फंडामेंटल रिझन. सो डेट वाईज जर आपण आलो तर आज दिनांक आहे 7 ऑक्टोबर 2024. मार्क माय वर्ड अँड मार्क माय डेट. जर तुम्हाला डेटचा माझा अनुभव आलेला नसेल तर पाठीमागं मी इंस्टाग्रामवर काही व्हिडिओ टाकले होते, एकदा चेकआउट करा. मी ज्या व्हॉट्सअपला पोस्ट करतो त्या पोस्ट एकदा चेकआउट करा, म्हणजे तुम्हाला कळेल की डेट आणि टाईम काय असतो. ओके, मी एक ट्रेडिंग रिपोर्ट पण बनवलेला आहे, तो पण एकदा चेकआउट करा. ठीक आहे, याच्यावरती जर विश्वास नसेल, लेट्स कम ऑन द ग्राउंडवर येत आपण. ओके, सो आता जस्ट तुम्ही जर थोड्या वेळापूर्वी जर जॉईन झालेला असाल क्लासला, तर तुम्हाला पूर्वीपासून झालेला असाल तर बघितलं तर जिकडं आपण बुक्की दिलेली आहे तिथंच बरोबर लिहिलेलं आहे. कसं लिहिलेलं आहे बघा, हा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम मी घेतोय निफ्टीवरती. ओके, तुमच्या समोर मी लाईव्ह मध्ये जिथं प्रॉफिट बुक केलेलं आहे ते बघू शकता. एक्झॅक्टली तिथं हॅमर बनलेला आहे, तिथं मी प्रॉफिट बुक केलाय. इथं एकदम टोकाला बुक केला, टोकाला असं वीक कुणाला सापडत नाही, बरोबर टोकाला बुक केलाय. ते पण तुम्हाला सांगत आता जे रेकॉर्डिंग आहे ते बरेच वर्ष झालं मी युट्यूबवरती एक पण व्हिडिओ टाकलेला नाही, बरेच वर्ष झालं टाकलेला नाहीये. तो आज आता जाईल युट्यूबवरती व्हिडिओ हा सर्वांसाठी, कारण रेकॉर्डिंग सर्वांना द्यायचं आहे. तर बरोबर 24,800ला एक्झॅक्टली तो पी आपण बुक केलेला टॉपला 600 रुपयाला, तरी पण 200 रुपये सुटलेत आपल्या हातातून. तिथून हॅमर बनलेला 15 मिनिटाच्या चार्टवरती. त्याला 5 मिनिटावर बघितलं तर मस्त पिक्चर दिसेल तुम्हाला, बघायला पिक्चर खूप बाहेर दिसतो बघा. हा 5 मिनिटाचा पिक्चर दाखवला का तुम्ही बोलून जाता सगळेजण. आणि हे जेवढे पण आहेत ना सगळे ट्रेनर कोच हे 5 मिनिटावर दाखवतील तुम्हाला. तर 24,800ला एक्झॅक्टली आपण बुक केलेला तिथून आलेला आहे रिबाउंड 170 पॉईंटचा. बोलत आपण 170 पॉईंटचा रिबाउंड आलेला आहे, तरी पण आपण कॉलमध्ये गेलेलो नाही, कॉल ऑप्शनला. सो योग्य वेळेला आपण जो सापळा लावलेला आहे त्या सापळ्यामध्ये निफ्टी नाही यायला पाहिजे, तुक्के लावत असणार नाही. सापळ्यामध्ये निफ्टीला सापडता मग बरोबर निफ्टीचा गेम करत. आता निफ्टीमध्ये रिकव्हरी पण येऊ शकते, मे बी डे हाय जर क्लोज झाला, डे हायच्या वर जर निफ्टी गेला तर पकडा की ट्रेंड चेंज झाला. डे हाय म्हणजे आजचा डे हाय पकडा, हा आजचा डे हाय आहे. ओके, 9/15चा डे हाय जो आहे 25,100 पकडा. 2500च्या वर जर निफ्टीने आज क्लोजिंग दिलं तर ट्रेंड आज चेंज झाला. सो फंडामेंटल रिझन सर्वांना कळालं. आज दिनांक आहे 7 ऑक्टोबर, उद्या आहे 8 ऑक्टोबर. उद्या दिवसला फक्त शांत राहा, मार्केटने किती पण डान्स करू द्यात, काय त्याला नाचायचं एवढं नाचू द्यात. निफ्टी डान्स करेल आपल्या लेवलच्या आसपास, कुठेही डान्स करेल. 9 ऑक्टोबरला तुम्हाला मी परफेक्ट डिरेक्शन देईल की इथून पुढे मार्केट आहे बुलिश और बेरिश. सो 9 ऑक्टोबर जो दिवस आहे, जसं की ना मी इक्विनॉक्स म्हणून एक इव्हेंट दिला होता, मार्केटमध्ये क्रॅश येणार. तो बेसिकली तुम्ही जर इक्विनॉक्सचा मागचा 5 वर्षाचा डेटा जर चेक केला तर तुम्हाला समजलं असेल की इक्विनॉक्सच्या दरम्यान 23 सप्टेंबरला प्रत्येक वर्षी इक्विनॉक्स येतो. त्याच्यानंतर पुढच्या 8 दिवस एक तर मार्केट सुपर बुलिश राहतं और सुपर बेरिश राहतं. सो 23 सप्टेंबर नंतर तुम्ही जर बघितलं तर मार्केट सुपर बुलिश राहिलेलं आहे. 1000 पॉईंटने निफ्टी वाढलेला आहे, 1000 पॉईंटने. 23 सप्टेंबर 22 सप्टेंबरपासूनच इक्विनॉक्स चालू होतो. 21-22 सप्टेंबरपासून 23ला सुट्टी होती. 21-22 सप्टेंबरपासून ते पुढचे 3-4 दिवस सुपर बुलिश मार्केट राहिलेलं आहे. आता हे थोडं स्मार्ट तुम्ही खेळायला पाहिजे.
मी व्हिडिओ म्हणून टाकला होता बेरिश होणार नाही. ट्रेंड बघा 5-7 वर्षाचे इक्विनॉक्स चेक करा, तुम्हाला कळालं असेल तर सुपर बुलिश और सुपर बेरिश, तर तुम्हाला तेच फक्त चेक करायचं, सुपर बुलिश मार्केट राहिलेलं आहे. सो सिमिलरली तसाच इव्हेंट आहे 9 ऑक्टोबरला. तुम्हाला मी 9 ऑक्टोबरला एक परफेक्ट डिरेक्शन देईल की इथून मार्केट सुपर बुलिश और सुपर बेरिश. सो ऑक्टोबर पासून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 4 महिन्याची डिरेक्शन तुम्हाला मी काढून देतो. पुढचे 4 महिने मार्केट काय करणार आहे. निफ्टी दन 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 वर जाईल का झपक खाली जाईल, तुम्हाला डायरेक्टली मी लाईव्ह मध्ये करेल आणि उद्या तो त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवून टाकेल मी रविवारी 9 ऑक्टोबरला संध्याकाळी. तर यात आपल्या पॉईंटकडे मला वाटतं की सगळ्यांना क्लिअर झालं असेल. निफ्टी आता रिबाउंड मारेल, काय करेल आपल्याला घेणं तर नाही आहे, तिकडे आपण जाणार पण नाही. आज माझ्याकडे एक टाइम पण होता सकाळी 9:50. सो 9:50च्या नंतर पण मार्केटमध्ये तुम्हाला डिरेक्शन आली असते, पण मला रोज टाइम द्यायला मजा नसते, कधी तर दिला तर तुम्हाला पण माझी 9:45 बघा 9:50 म्हणजे 10ची कॅन्डल बरोबर पकडायची असते की 10ची कॅन्डल आहे जी मी मार्किंग केलेली आहे. त्या 10च्या कॅन्डलचा हाय आणि लो आपल्याला मार्क करायचा असतो. याचा हाय मार्क केला, 10च्याच कॅन्डलचा मी लो मार्क केला. जसं की लो तुटला का तुम्हाला पी घ्यायचा आहे, बस ते 20-30 मिनिटामध्ये चांगला 100.20-30 मिनिटामध्ये तुम्हाला सुटले असते. ठीक आहे. सो टाइम पण आपण परफेक्टली काढून देऊ शकतो की कुठल्या किती वाजून किती मिनिटांनी मार्केटमध्ये कोणत्या साईडला मार्केट जाऊ शकतं. ते सगळं ऐकतं देण्यापेक्षा थोडंसं फॉलो करा, या माझ्याकडे शिका माझ्याकडून, पण मी सगळ्या गोष्टी तुम्हाला रेडीमेड मॉडेलमध्ये उपलब्ध करून देईल. सो मला वाटतं सर्वांना हे क्लिअर झालेलं असेल की एक्झॅक्टली मार्केटमध्ये पुढं जाऊन आपल्याला काय करायचं आहे. सो हेड अँड शोल्डर पॅटर्न पण सर्वांना समजलं असेल की एक्झॅक्टली हा काम काय करतो. आता होते काय बघा सर्वांनी नीट लक्ष द्या. माझ्याकडे इकडे लोक फिजिकल मोडमध्ये भरपूर जण क्लास घ्यायला येतात, खूप जण शिकतात. फी पण मी बाहेरच जोरात घेतो, भरपूर फी घेतो, कारण तुम्हाला शिकायचे जर पैसे भरा, मी फ्रीमध्ये जर काही शिकवणार नाही कोणाला. इट्स रियालिटी, इट्स बिझनेस. सो तुम्हाला जर माझ्याकडे शिकायचं आहे तर फी भरायला लागेल, फ्रीमध्ये मी शिकवणार नाही. ठीक आहे. आणि जर तुम्हाला माझे बाकीचे ट्रेड पाहिजे तर ते पण मी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर महिन्याभर ट्रेड पाहिजे तर 5,000 रुपये महिन्याची फी घेतो. त्यामध्ये ट्रेनिंग प्लस तुम्हाला सगळ्या गोष्टी मी शिकवतो कशा प्रकारे काम करायचं आहे. आणि तुम्हाला जर फिजिकली शिकायचं असेल माझ्यासमोर बसून तर पंढरपूरला आपला ऑफिस आहे. पंढरपूरमध्ये येऊन तुम्हाला ते शिकवायला लागेल. जे आसपास पंढरपूरचे आहेत ते कॉन्टॅक्ट करू शकता मला. सो बेसिकली प्राइस ॲक्शन मीन्स वॉट. तुम्हाला मी प्राइस ॲक्शन क्विकली पटापट समजावून सांगतो. जे आपले प्रीमियम मेंबर आहे तुम्हाला ह्या प्रत्येक एका टॉपिकवरती मी एक व्हिडिओ देईल, पण आज मी तुम्हाला पुढच्या 20-30 मिनिटामध्ये अख्खं प्राइस ॲक्शन शिकवून टाकतो काय असतं. आता तुम्ही होतं काय बघा की मी तुम्हाला ना फक्त मी टेबल शिकवले म्हणायला, म्हणजे पाढे ज्याला आपण म्हणतो. जर तुम्हाला पाढेचा पटपट 2 पासून 2च्या टेबलपासून जर मी तुम्हाला 10 पर्यंत टेबल जर शिकवले तर तुम्हाला जर 20 मिनिटात टेबल शिकवले तर तुम्हाला फक्त माहिती पडली की याला टेबल म्हणतात, त्याला पाढे म्हणतात एवढं माहिती पडेल. पण त्याचा यूज करून गुणाकार भागाकार करता येतो ह्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचं डोकं लावावं लागेल. मी काय म्हणतो ते समजतं सर्वांना. मी तुम्हाला फक्त ABCD शिकवू शकतो. ABCDचा यूज करून इंग्लिश वाचता येतं, इंग्लिश बोलता पण येतं, हे तुमचं स्किल आहे. ओके, यू गेट इट. माझं पॉईंट सर्वांना कळत असेल. सो आज मी तुम्हाला तेच सांगतोय की ही ABCD आहे. आता ह्याच्यामध्ये किती मास्टरीज तुमच्या हातात आहे, राईट. सो कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न म्हणतात त्याला बेसिकली, किंवा याला पण आपण प्राइस ॲक्शन पॅटर्न म्हणू शकतो. जेवढे पण गुरुजी आहेत ते याच पॅटर्नचे पैसे घेतात. 15,000 भरा, 20,000 भरा, 30,000 भरा, आमची फी आहे. शिकवतील काय हे पॅटर्न, या पॅटर्नलाच ते म्हणतात अख्खं स्टॉक मार्केट. जस्ट 1 मिनिट, कोणतरी कॉल करत आहे आपल्याला. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. ड्युरिंग द क्लास कॉल आपण नाही रिसीव्ह करायला पाहिजे, पण इम्पॉर्टंट दिसतोय कोणतरी. गिव्ह मी 1 मिनिट. हॅलो, हा बोला. चालेल या, मी आहे ऑफिसवरती. ओके. ठीक आहे, लेट्स कंटिन्यू करूयात आपण. सो बेसिकली जे पुढे एक्सपर्ट देतात, आम्ही हे टेक्निकल शिकवतो, ते शिकवतो, ट्रेडिंग सायकोलॉजी शिकवतो. जो एक कॉन्सेप्ट सध्या खूप मोठ्याने बोलून सगळे दाखवत आहेत की आम्ही शिकवतो ट्रेडिंग सायकोलॉजी और डिसिप्लिन, ट्रेडिंग सायकोलॉजी वगैरे. तर बेसिक गोष्ट लक्षात ठेवा की ट्रेडिंग सायकोलॉजी और ट्रेडिंग डिसिप्लिन और ट्रेडिंग रूल्स, वॉट एव्हर तुम्ही त्याला नाव द्या, इन्व्हेस्टिंग रूल, इन्व्हेस्टिंग डिसिप्लिन, हे सगळं तुम्हाला या जगात कुणीही शिकवू शकत नाही. तुम्हाला मी नियम वाचून दाखवेन 1दा 2दा 3दा, तुमच्याकडून ते नियम मी पाठ करून घेईन, बट तुम्ही त्याच्यावरती मास्टर नाही होऊ शकत. बिकॉज तुम्हाला जर ह्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्हाला त्या फेजमधून पास ऑन होऊन जावं लागेल. तुम्हाला ना स्टेअरिंगवरती बसावं लागेल, तुमची बाईक, तुमची गाडी तुम्हाला स्वतः रन करावं लागेल.
नंतर तुम्ही या गोष्टीचे मास्टर बनू शकता. जस्ट 1 मिनिट. सो कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की आम्ही ट्रेडिंग सायकॉलॉजी शिकवतो, ट्रेडिंग डिसिप्लिन शिकवतो आणि त्याची फीज एवढी एवढी आहे, हे करतो ते करतो, दॅट्स नॉट गुड. नाहीच आहे. तुम्हाला कोणी डिसिप्लिन वगैरे लाईफमध्ये तुमच्या कोणी तुम्हाला शिकवू शकत नाही, नॉट फॉर द स्टॉक मार्केट. सो डिसिप्लिन कम्स फ्रॉम द एक्सपिरियन्स. सायकॉलॉजी आर डेव्हलप कम फ्रॉम द एक्सपिरियन्स. ही सगळ्या गोष्टी तुमच्या एक्सपिरियन्समधून डेव्हलप होत जातील. तुम्हाला हे लोक नाहीत शिकवू शकत कोणी पण. सायकॉलॉजी, डिसिप्लिन वगैरे अशा गोष्टी शिकवू शकत नाहीत. ओके. सो लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी. तुम्हाला कोणी किती जरी काय सांगितलं, 1 मिनिट. हां हां कुठल्या त्याच्या शेजारी चिटकोट आहे ते नितीन मोबाईल शॉपिंगवर त्या शेजारी तिथे आहे. ठेव क्लास चालू आहे माझा. ठेव. ठीक आहे. आता माझ्याकडे शिकलेले जे माझे बरेचसे विद्यार्थी आहेत, क्लायंट्स आहेत, त्यांनी माझ्याकडे शिकून स्वतःचे दुकानं काढलेली आहेत. बऱ्याच जणांनी शेअर मार्केटचे कॉर्स देणं, शेअर मार्केटचे क्लासेस घेणं. आता एखादा जर मी आहे एज ऑफ द 32 इयर्स ओल्ड आहे. मी 32 वर्ष माझं वय आहे. वयाच्या 21-22 वर्षापासून ट्रेडिंग करतोय मी मार्केटमध्ये. फुल टाईम वयाच्या 26-27 पासून स्टार्ट केलेलं, म्हणजे फुल टायमर आहे. आणि जे ट्रेनिंग आहे ते 27-28 पासून, म्हणजे 5-6 वर्षानं लोकांना ट्रेनिंग करावं होतं. कोविडच्या अगोदर 2 वर्ष, म्हणजे 2018 पासून ट्रेनिंग घेतो. आता एखादा 50-55 वर्षाचा माणूस जर माझ्याकडे शेअर मार्केट शिकत असेल आणि तो 1च वर्ष जर शिकला, तर तो म्हणतो की मला मार्केटमध्ये 30 वर्षाचा अनुभव आहे. दुकान त्याचं वय 60 वर्ष आहे, त्याचं वय 50 वर्ष आहे. तो म्हणतो की मी वयाच्या 20 वर्षी चालू केलं तर 30 वर्षाचा अनुभव आहे. आणि अशी लोक दुकानं टाकून बसलेले स्वतःचे क्लासेस कंडक्ट करतायत, ऑनलाईन ऑफलाईन कॉल देतात, ट्रेड देत आहेत. आणि अख्खं माझ्या ग्रुपवरून, आपल्या ग्रुपवरून ॲज इट इज कॉपी करतात, स्वतःचं नाव टाकून पेस्ट करतात. आता मी काही जणांना प्रीमियम कॉल देतो. एखादा हिरोनं जबरदस्त गंमत केलेली आहे. मी ब्रॉडकास्टवरती प्रीमियम ट्रेड देतो लोकांना महिन्याचे 5,000 रुपये घेऊन. तो काय करतोय की माझ्याकडून 5,000चं सबस्क्रिप्शन घेतलं. इट्स गुड. सेकंड काम केलेलं आहे की माझ्याकडचं जे सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, तर तिकडं मी जे ट्रेड देतो, तिकडचे ट्रेड तो आयते उचलतो, खाली स्वतःचं नाव टाकतो आणि दुसऱ्याला पोस्ट करतो, त्यांच्याकडून महिन्याचे 2,000 रुपये घेतो. असे त्याच्याकडे 10-12 क्लायंट आहेत. जबरदस्त लेवलवरती लोक बिझनेस करतायत. काय करतील माहीत नाहीत. आता मेन म्हणजे यांच्या दुकानात काय विकलं जातं हे तुम्हाला होलसेल रेटमध्ये सांगून देतो मी. ठीक आहे. सो याला म्हणतात कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न किंवा प्राइस ॲक्शन पॅटर्न. या पॅटर्नचं तुम्हाला मास्टर व्हायचं आहे. बस सिम्पल. तुम्हाला मार्केटमध्ये मुवमेंट सगळ्या कळतात, जसं कुठं जाईल काय करेल. सो नंबर 1 आहे ट्रायंगल पॅटर्न्स. मास्टर करा. 3 प्रकार आहेत ट्रायंगल पॅटर्नचे. सिमेट्रिकल ट्रायंगल, असेंडिंग ट्रायंगल, डिसेंडिंग ट्रायंगल. कसे असतात एकाच मिनिटात आपण पेंटमध्ये ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो. हे बनतात कसे ॲक्च्युली. सो आपण पेंटमध्ये तुम्हाला याचा ट्रायंगल पॅटर्न दाखवतो की कसे कसे तयार होतात. सो पहिला असतो सिमेट्रिकल ट्रायंगल. सो सिमेट्रिकल ट्रायंगल असतो वरून एक इकडून एक लाईन ड्रॉ केली आणि इकडून एक लाईन ड्रॉ केली. सो मार्केट जे आहे ना ते याच्यामध्ये मुवमेंट करतात. ठीक आहे. इथून वर गेलं, खाली आलं, वर गेलं, खाली गेलं, हे या प्रकारे मुवमेंट करतं. एक्झॅक्टली एवढं ॲक्युरेट कधीच नसतं. वरच्या बाजूला जर ब्रेकआउट झाला तर याला म्हणायचं ब्रेकआउट, इथून सुसाट वेगानं वर झाला. आणि जर खालच्या बाजूला ब्रेकडाऊन झाला तर इथून तो आपटला, सरळ खाली गाळात झाला. याला म्हणायचं सिमेट्रिकल ट्रायंगल. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे असेंडिंग ट्रायंगल. आता असेंडिंग ट्रायंगल काय असतो, तर वरून एक रेजिस्टन्स घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूंनी या प्रकारे एक सपोर्ट असणारी ट्रेंड लाईन ड्रॉ करायला शिकायचे. फक्त अशा ट्रेंड लाईन ड्रॉ करायला शिका. अपवर्ड ट्रेंड लाईन, डाऊनवर्ड ट्रेंड लाईन. सो इथून काय होतं की मार्केट या रेंजमध्ये फिरत असतं. ओके. सो इथं वरच्या बाजूला जर हा ब्रेकआउट झाला तर याला म्हणतात असेंडिंग ट्रायंगलचा ब्रेकआउट. याला म्हणतात सपोर्ट आणि याला म्हणतात ट्रेंड लाईन. सो याचा जर ब्रेकआउट झाला तर याला म्हणायचं असेंडिंग ट्रायंगलचा ब्रेकआउट झाला. इथून मार्केट सुसाट वेगळ्यावर जातो. खूप चांगला पॅटर्न आहे. मी पण याचा यूज करतो आणि एक्झॅक्टली परफेक्टली काम करतो. हा खूप चांगल्या लेवलवरती काम करतो. याला म्हणतात असेंडिंग ट्रायंगुलर पॅटर्न. नेक्स्ट वन इज अ डिसेंडिंग ट्रायंगुलर पॅटर्न. सो डिसेंडिंग काय काम करतो, मार्केट आहे डिसेंडिंग चॅनलमध्ये, म्हणजे खाली 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 पडतं. याच्यामधून एक सपोर्ट घ्यायचा आहे तुम्हाला. आता काय होतं की वारंवार मार्केट येते वरून खाली, वर टेकतं, या सपोर्टात टच मारतो, बाउन्स मारतो, टच मारते, बाउन्स मारतो, टच मारते, बाउन्स मारते. एकदा तुटला ना खाली, संपलं का, गेला गाडा. इतका जोरात खाली 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 खड्ड्यात जाईल तो कुठं जाईल माहित नाही. सो यामध्ये डिसेंडिंग ट्रायंगलचा ब्रेकडाऊन झाला. सो हे झाले ट्रायंगलचे 3 पॅटर्न. तुम्हाला याच्यावरती फक्त मास्टरी करायची आहे. नंतर इथं हायर लो, लोअर आहे. एक युट्यूबला व्हिडिओ बघा, सगळेजण शिकवत बसलाय की याला शिकवायचं, सगळ्याला सबस्क्राईब पाहिजे, लाईक पाहिजे, काय हे पाहिजे. हायर हाय, लोअर लो फॉर्मेशन काय असतं, हायर हाय फॉर्मेशन, हायर लो फॉर्मेशन, लोअर लो फॉर्मेशन, लोअर हाय फॉर्मेशन. खूप म्हणतात याच्यावरती हे झाले ते झाले. सो बेसिकली मी म्हणतो ना, असं नाही एटिकेट मॅनर्स नाही, जे हायर लोवरती बोलतात ते ह्याच्यावरती कोणच प्रॉफिट नाही कमवू शकत. बेसिकली मेन फंडा मी सांगतो, हायर हाय, हायर लो, लोअर हाय, हे फक्त बघायला वाचायला
बघायला खूप चांगलं वाटतं, वाचायला चांगलं वाटतं आणि बोलायला चांगलं वाटतं. रिॲलिटीमध्ये ही सिस्टम वापरून प्रॉफिट इट्स इम्पॉसिबल गोष्ट आहे, नाहीच बोलू शकत. एकदा दोनदा तुक्का लागणार आहे. तुक्का तर तुम्ही मांजराच्या पायाखाली मोबाईल द्या, त्यानं ज्या शेअर निवडतील मग त्यानं जो कॉल निवडला पोट्टीवाला तो घेतला तरी बरोबर जाईल कधी कधी. एवढं तुक्के लागतात करेक्टली. ठीक आहे. सो हे बघा व्हिडिओ, इन्फॉर्मेशनसाठी घ्या, पण याच्यावरती प्रॉफिट नाही मिळणार. नंतर फ्लॅग पॅटर्न. सो फ्लॅग पॅटर्नला काय काय नाव आहे बघा. फ्लॅग पॅटर्न आहे, काय दिलं म्हणतात बॉक्स टेक्निक. हे खूप प्रसिद्ध ट्रेनर आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते म्हणतात स्वतःच नाव दिले त्याला. जसे की माझं नाव आहे विद्याधर, सो म्हणजे की विद्याधर बॉक्स टेक्निक, विद्याधर्स बॉक्स टेक्निक असं स्वतःचं नाव टाकले त्यांनी. सो लोक येत आहेत, काही पण स्वतःचं नाव टाकलं ना बॉक्समध्ये. हा फ्लॅग पॅटर्नला 1958 साली डिस्कवर झालेला आहे. त्यांनी केलेलं त्याचं नाव आहे निकोलस डार्वास. एक बार डान्सर होता, ज्यांनी इकॉनॉमीमध्ये ग्रॅज्युएट होता, पण काय काम धंदा नसल्यामुळे तो रात्रीचा वेळेला बारमध्ये डान्स करायचा आणि दिवसा शेअर मार्केट बघत बसायचा. बघत मार्केट शिकला आणि स्वतःचे पॅटर्न तयार केले. त्याला नाव दिलं निकोलस डार्वास बॉक्स. सो ह्या बॉक्स टेक्निकवर त्याने पुस्तक लिहिलं, हाऊ आय मेड $15 million इन 10 years. 10 वर्षात $50 million कशी कमवले. ते पुस्तक खूप व्हायरल झालं त्या काळी, खूप प्रसिद्ध झालं. आणि नंतर लोकांनी या फ्लॅग पॅटर्नला स्वतःची नावं द्यायला चालू केली. पोल विथ फ्लॅग, फ्लॅग पॅटर्न, बॉक्स टेक्निक, डार्वास बॉक्स टेक्निक, अमुक बॉक्स, तमुक बॉक्स. सो या फ्लॅगला शिकून घ्या. खूप इझी पॅटर्न आहे. का असतं याच्यामध्ये बघा. सो आपण पेंटमध्ये 1 मिनिटामध्ये तुम्हाला हा समजावून सांगतो. फक्त बॉक्समध्ये स्टॉक अडकलेला पाहिजे, बस. सिम्पल काम आहे. सो सुरुवातीला मार्केट जे आहे ते स्ट्रेट लाईन फॉर्ममध्ये वरती गेलेलं असतं. या प्रकारे वरती जातं आणि वर गेल्यानंतर ते एका बॉक्समध्ये अडकून बसतं. ओके. सो बेसिकली काय होतं की एकदम स्पीडमध्ये वर गेलेलं असतं. आता एवढं पाहिलं म्हणजे जरा विश्रांती करायची, मग असं बॉक्समध्ये अडकून बसतो. आणि एकदा या बॉक्सचा त्यांनी जर ब्रेकआउट केला वरच्या बाजूला तर पकडा की इथून आलं रॉकेट मूव्हमेंट, सुपर. पण बेसिकली काय की मार्केट एकदम स्ट्रेट स्पीडमध्ये वर गेलं पाहिजे. स्पीडमध्ये वर गेलं का ते अडकतं या प्रकारे. नंतर ब्रेकआउट तुम्ही वर जाणार. क्लिअर आहे. याला म्हणतात आपण डार्वास बॉक्स, पोल विथ फ्लॅग, बॉक्स, हे अमुक रेक्टँगल काय पण मला याला. सो हा आहे रेक्टँगल पॅटर्न. सो मार्केटमध्ये हा वारंवार बऱ्याच स्टॉकमध्ये बघायला मिळतो तुम्हाला. सो पुढे आहे हेड अँड शोल्डर. आता आपण एवढं हेड अँड शोल्डर बनलेला. एक हेड बनतो, 2 शोल्डर बनतात. हेड आणि शोल्डर, एक तुमचं डोकं, 2 खांदे. मराठी त्याला खांदे डोके पॅटर्न बनायचं. ओके. त्याच्यानंतर आहे कप विथ हँडल. एकदम सिम्पल पॅटर्न आहे. याचा कुठेही स्क्रीनर नाही मिळत, पण लोकांनी डिस्कवर केलेला आहे. जसं की मला एक जणांना मध्यातल्या काळामध्ये डॉंकी पॅटर्न डिस्कवर केला होता. तर डॉंकीचं चित्र त्याला ड्रॉ करायचं, जिथं डॉंकी बनलं तो राईटच काम करायचा. जसं म्हणून मी सुरुवातीला आज तुम्हाला क्लासच्या सुरुवातीला एक पॅटर्न ड्रॉ करून दाखवला आहे. पॅटर्न गुलिगत पॅटर्न. बंदूक ड्रॉ करा ना, चेक करा. जर तो 40-50 वेळा जर सेम तसं आकृती बनली आणि मार्केटमध्ये जर सेम ऍक्सिडेंट होत असेल मार्केटमध्ये और काहीतरी चांगली मुवमेंट होत असेल तर तो पॅटर्न बरोबर आहे. नसेल बरोबर तर सोडून द्या. सो बेसिकली पोल विथ फ्लॅग, कप विथ हँडल. काय ह्या बोलला कप, याचा हा हँडल, कप विथ हँडल. काय करायचं, याला इथून एक लाईन ड्रॉ करा. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर मार्केटने इथून एक फॉल दिला. स्टॉक्समध्ये होतो बेसिकली. फॉल दिला, खाली गेलं. पण हे सगळं जे आहे ना ते 1 डे वरती एकदम राईट काम करतं. आता जी लोक हे पॅटर्न 15 मिनिटावर, 1 hour, 5 मिनिटवर बघतात आणि निफ्टी बँक निफ्टीमध्ये ऑप्शन करतात. मी फॉरेक्स क्रिप्टोचा बोलत नाही, मी ते बघत पण नाही आणि आपल्याला मला ते आवडत पण नाही. माझ्यामध्ये कुठलाही 0 इंटरेस्ट आहे. परंतु मी बोलतोय फक्त इंडियन इक्विटीवर स्टॉक मार्केटबाबत. ते तिकडे खूप जास्त प्रयोग होतात फॉरेक्स आणि क्रिप्टोमध्ये. इंडियन इक्विटी मार्केटमध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये ऑप्शनसाठी किंवा स्टॉक्समध्ये काहीतरी इंट्राडे ऑप्शन करण्यासाठी तुम्ही जर 5 मिनिट 15 मिनिटाचा चार्ट वापरताय, 1 hour चार्ट वापरताय आणि त्याच्यावरती जर प्राइस ॲक्शन बघत असाल तर तुम्हाला डायरेक्ट ना ऑस्कर अवॉर्ड दिला पाहिजे शेअर मार्केटमधला. हे अजिबात तिकडे काम करत नाहीत, लक्षात घ्या. हे बनलेलेच नाहीत पॅटर्न. 5 मिनिटावर, 15 मिनिटावर, 1 hourवर ना प्राइस ॲक्शन पॅटर्न तिकडे बनलेलेच नाहीयेत. ते तिकडे कामच नाहीत करू शकत. तुम्ही काय पण उभं चित्र काढून मनाचे उद्योग करत आहात एवढं असल्या गोष्टी डोक्यात पहिल्या काढून टाका की 5 मिनिटावरती डबल बॉटम बनला म्हणजे आता पैसे बनणार, 15 मिनिटावरती पोल फ्लॅग बनणार पैसे बनणार. एकदा 2दा 3दा तुक्का लागेल. ज्या दिवशी तुक्का फेल जाईल ना, जेवढं आठवडाभर तुम्हाला एका शॉर्टमध्ये सगळा सुतळा सापडून जाईल. म्हणून हे पॅटर्न जे आहेत ना ते कधी पण 1 डे चार्टवर लावा. 1 डे चार्टवरती ऑल प्राइस ॲक्शन पॅटर्न्स आर वेल वर्क ऑन द 1 डे चार्ट. 1 डे चार्टवरती हे करेक्ट काम करतात, कुठल्याही चार्टवर काम नाही करणार. सो बेसिकली काय होतं की इथून सगळे जे आहेत ना बायर त्यांनी प्रॉफिट बुक करायला चालू केला. मार्केट खाली आलं. आता खाली गेलं, अजून खाली नाही गेला तर हा स्टॉक जो तो एका रेंजमध्ये अडकून बसला खालच्या बाजूला. एकदम तळामध्ये पाणी आटलं, तळ्यामध्ये तसं तळ्यातलं पाणी आटलेलं आहे. नंतर हळूहळू याच्यामध्ये रिकव्हरी चालू झाली. तुम्हाला बरेचसे स्टॉक आले म्हणजे SBI. ठीक आहे. स्टॉक आहे बघा टाटा स्टील. वीकली चार्ट बघा, जबरदस्त वीकली चार्ट आहे. म्हणजे 5-6 वर्ष तो असा कप बनून बसला होता.
नंतर त्याच लेवलवरती परत येऊन बसलेला आहे ज्या लेवलवरती या लोकांनी प्रॉफिट बुक केलेला आहे. सो या लेवलवरती आला ना तर परत एक मायनर प्रॉफिट बुकिंग येणार आणि नंतर एक पुलबॅक मारणार. या पुलबॅकच्या वरती जर मार्केट टिकलं म्हणजे काय झालेलं आहे बेसिकली 3 वेळा मार्केट या लेवलवरून खाली गेले, या लेवलवरून खाली गेले, या लेवलवरून खाली गेले 3 टाइम. सो थर्ड टाइमला जर हा ब्रेकआउट झाला तर पकडा की इथून मार्केट सुसाट वर जाणार, इतकं बाहेर वर जाणार की हा डिस्टन्स तुम्ही मेजर करा. या डिस्टन्स एवढंच मार्केट इथून वर जाणार परत. ओके, डिस्टन्स मेजर करायला एक टूल असतं याच्यामध्ये, शोधून काढा तुम्हाला मिळून जाईल. सो याला म्हणतो आपण कप विथ हँडल. आता एक कप विथ हँडलच काय जर राऊंडिंग बॉटम पण म्हणतात. राऊंडिंग बॉटम काय असतो, जसं की आता मी हॉरिझॉन्टल लाईन या ठिकाणी घेतली, हा रेजिस्टन्स आहे तर कपचा हँडलच वर डायरेक्ट असा राऊंड बनतो. या राऊंडच्या वर जर मार्केट थोडा वेळ टिकलं राहतं इथून वर निघालं. डे चार्टवरती बघा निफ्टी, बँक निफ्टी, फी निफ्टी और एनी स्टॉक्स कुठल्या पण स्टॉक्स मध्ये झाला कप विथ हँडल किंवा राऊंडिंग बॉटमचा ब्रेकआउट झाला तर तुम्हाला हे जे एवढा आहे डिस्टन्स, हे डिस्टन्स एवढं जिथून एक मुवमेंट मिळणार. तुम्ही बघितलं असेल ना या महिन्यामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे ऑलमोस्ट 1 वर्षानंतर 1-1.5 वर्षानंतर पहिल्यांदा अशी वेळ आलेली आहे की मी डिलिव्हरीचे स्टॉक 1 महिन्याभर ऑलमोस्ट दिले नाही. 2 स्टॉक फक्त दिलेत, सारेगामा आणि मला वाटतं नॅल्को. 2 स्टॉकच्या वर स्टॉकच दिलेले नाही. का? कारण मला मार्केट खराब दिसतं इकडून. सो मी 9-10 ऑक्टोबरच्या नंतर तुम्हाला 4 महिन्याचा व्ह्यू काढून देईल. ओके, सो याला आपण म्हणतो राऊंडिंग बॉटम. याचं नाव आहे राऊंडिंग बॉटम. आफ्टर राऊंडिंग दिले कप विथ हँडल राऊंडिंग बॉटम. सगळ्यांचा फेवरेट आहे डबल टॉप डबल बॉटम. डबल टॉप डबल बॉटम काय एकदम सिंपल पॅटर्न आहे. याचा मास्टर बनला तर पैसा. हा झाला डबल बॉटम, डब्ल्यू चिन्ह. इथे एक बॉटम, इथे एक बॉटम, 2 बॉटम बनले, डबल बॉटम बनला. या डबल बॉटमचा हा जो डब्ल्यूचा पीक आहे ना इथून एक लाईन ड्रॉ करा. लाईन ड्रॉ करा, इथून एक लाईन ड्रॉ केली. आता या लाईनच्या वर जर मार्केटने ट्रेड करायला चालू केलं ना इथून आग लागली मार्केटकडे, जोरात वर जाईल. तो प्रत्येक वेळेस जायची गॅरंटी नाही. आता काय जण याच्यामध्ये कलाकृती करतात, काय करतात की हा जो बॉटम होतो ना या बॉटमच काय बाय करतो. इथं बाहेर आहे, त्याला सलामी द्या, खूप चांगली सलामी द्या. सलामी देण्याच्या लेवलचे ते लोक. सो बेसिकली याच्यावर बुक आहेत ग्रेटेस्ट लोकांनी डबल बॉटमवरती लिहून ठेवले त्याला असा यूज करायचा. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये खिचडी करू नका बिना कामाची आपल्या मनाची. तर बेसिकली याच्यावरती आता मार्केट टिकलं का वर जाईल. पण डे चार्ट ऑन द स्टॉक्सवरती डे चार्ट यूज करा तर हे राईट काम करेल. तर इथून मार्केटमध्ये एक मुवमेंट येते, याला म्हणतो आपण डबल बॉटम. सो डबल बॉटमचाच एक दुसरा भाव आहे जोडा जो मार्केटला खाली ढकलतो. हा मार्केटला वर घेऊन जातो, दुसरा मार्केटला खाली ढकलतो. तो आहे डबल टॉप. डबल टॉपमध्ये एम इंग्लिशमध्ये लेटर तयार होतं. इथे टॉप क्रिएट झाला, इथे टॉप क्रिएट झाला. याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हा एमचा हा जो मधला पीक आहे ना इथून एक लाईन ड्रॉ करायची. आता या लाईनच्या खाली जर तुमची एक कॅन्डल क्लिअरली जर क्रिएट झाली या प्रकारे तर इथून मार्केटमध्ये फॉल स्टार्ट झाला म्हणून समजा. ओके, समजा तो मार्केट खाली जाणार आहे. सिम्पल. त्याच्यामध्ये कधी रिट्रेस होतं, तो रिट्रेस काय असतं थोडं शिकून घ्या. पुल बॅक पुल डाऊन काय असतं शिकून घ्या, कारण पॅटर्नमध्ये ॲक्युरेट काम करत असतात. सो कधी पुल बॅक पुल डाऊन मार्कावे त्याच्यामध्ये. मी सांगितलं ना मी तुम्हाला फक्त टेबल एकदा वाचून दाखवते. डेचे जे पाडे असतात ना आपल्या तुम्हाला मी ते 2 पासून ते 10 पर्यंतचे पाडे पटपट वाचून दाखवतो. त्या पाड्याचा किती चांगल्या प्रकारे त्यामध्ये एक्सपोर्ट व्हायचं, किती म्हणजे किती असं विचारता सांगता आलं पाहिजे. कुठल्या पण पाड्यामध्ये मी मधलं काय विचारता सांगता आला पाहिजे. याला म्हणायचं एक्सपोर्ट माणूस. और त्या पाड्यांचा वापर करून गुणाकार करता आला पाहिजे, भागाकार करता आला पाहिजे. याला म्हणतो आपण टेबल पाठ करणं. सो मी तुम्हाला बेसिकली फक्त टेबलचं इंट्रोडक्शन करून देतोय, एकदा म्हणून दाखवतोय काय टेबल असतं ते सांगतोय. ह्याचे मास्टर व्हायचं तुमच्या हातात आहे. तुम्ही किती डेप्थ लावाल ना त्याच्यावरती तुम्ही याचे मास्टर व्हाल. सो डबल टॉप डबल बॉटम असतात. आणि एक मीच सांगतो तुम्हाला काय आहे ते बघा. सो मीच एकदम सिंपल आहे. बरेचसे लोक असतात ना सो कॉल्ड एक्सपर्ट म्हणतात स्वतःला, ते म्हणतात व्हॉल्यूम लावा, व्हॉल्यूमचे कॅन्डल लावा. काय होणार आहे व्हॉल्यूमनं? एक माणूस मला दाखवा ज्याने व्हॉल्यूम कॅन्डल लावून पैसे कमवले. हे फक्त दाखवायचे आणि दिखावाचे मेथड्स आहेत तुम्हाला. जसे की ते इंडिकेटरमध्ये जातील आणि इथे यूज करतात बघा व्हॉल्यूम. तुम्हाला काय याचं फ्युचर काढणार आहे का ह्याच्यातून व्हॉल्यूममधून? झालेली घटना नंतर कळून का उपयोगाचं आहे सांगा मला. काही फायदाच नाहीये. खालच्या बाजूला व्हॉल्यूम लावतात बरेच जण. काय तुम्हाला यूज काय आहे ह्याचा? ओके, खालच्या बाजूला तर एवढं क्लिअर येत नाही 0 जवळ हे. तर हे लावणारे लोक आहेत खालच्या बाजूला व्हॉल्यूम लावणारे. मला माहितच नाही काय करतात हे लोक. तुम्ही या व्हॉल्यूमचं काय एक कॅन्डल बरोबर बाहेर आले सेलर आले नॉट पॉसिबल. तुम्हाला भविष्य नाही सांगत आहे हा. कुठलाच इंडिकेटर पुढे काय होणार तुम्हाला सांगू शकत नाही. झालेल्या गोष्टीला रिफ्लेक्ट करून तुमच्यासमोर प्रेझेंट करतो तो म्हणजे इंडिकेटर. सो मी तर म्हणतो की बेसिकली तुम्ही इंडिकेटरचा यूज करू नका, विदाउट इंडिकेटर ट्रेड करा. तुम्हाला थोडंसं डायरेक्शन वगैरे काढायचं असेल ना तर तुम्ही एका दुसरा इंडिकेटर लावा. SMA वगैरे EMA लावू शकता तुम्ही एका दुसरा. पण मी ऑलमोस्ट मी स्वतःहून कमीत कमी 300 ते 400 इंडिकेटर शिकलेलो आहे. 300 ते 400 इंडिकेटर माझी कमांड आहे. खूप जास्त इंडिकेटर मी शिकलेलं आहे. इव्हन आता नवीन मॉडेलमध्ये आलेले AI चे इंडिकेटर मी मागच्या 8-10 महिन्यापासून AI इंडिकेटरवरती काम केलेलं आहे.
मी स्वतःचे पाईन कोड लिहिलेले आहेत, ज्याला पाईन कोड म्हणतात, जे प्रोग्रामिंग करताना त्यांना माहीत असेल पायथॉनमध्ये. तर त्यासाठी मी ते पायथॉन लँग्वेज शिकून घेतलं बेसिक लेवलवरती, कारण मला कोडिंग करायचं आहे. पायथॉन लँग्वेज शिकलो, कोडिंग बनवला, स्वतःचे कोड बनवले, स्वतःचे इंडिकेटरचे इनपुट्स दिले. 10, 20, 50 इंडिकेटर मिक्स करा, प्रॉफिट नाही होत, प्रॉफिट होत नाही तुम्हाला. तुम्ही झालेल्या गोष्टी नंतर सांगून काय उपयोगाचं नाही. उद्या काय होणार आहे ते आज जर तुम्हाला कळलं तरच प्रॉफिट आहे मार्केटमध्ये. अदरवाईज हे प्राइस ॲक्शनमध्ये तुम्ही एक्सपर्ट बना, इंडिकेटरमध्ये एक्सपर्ट बना, तात्पुरत्या स्वरूपात समाधान मिळेल. पुढं काय होणार हे कुणीही मार्केटमध्ये क्लिअरली सांगू शकत नाही, कोण सांगू शकत नाही. आणि जर तुम्हाला पुढं काय होणार आहे हे जर तुम्हाला अगोदर माहिती करून घ्यायचं असेल तर तुमच्याकडे एकच गोष्ट आहे की तुम्ही ग्लोबल डेटा चेकआउट करा, न्यूज रीड करा, भरपूर याच गोष्टीवरती भरपूर मास्टर बनण्याचा प्रयत्न करा. चार्ट्सला रीड करा, चार्ट्सवरती मास्टर होण्याचा प्रयत्न करा, त्या प्राइस ॲक्शनला रीड करा. भरपूर तुम्ही याच्यावरती एका चार्टवरती 30-40 प्रकारचे ड्रॉइंग्स बनवू शकता. ते ड्रॉइंग्स तुम्ही बनवा, सपोर्ट, रेजिस्टर्स, ट्रायंगल, वॉटर पॅटर्न आहेत सगळे ड्रॉ करा. इंडिकेटर मात्र लावू नका, इंडिकेटर पैसे बनवले आहेत. बेसिक फंडा सांगतो, प्रिव्हियस डे हाय लो जो आहे ना तो सगळ्यात इम्पॉर्टंट राहतो. मग अशा फक्त प्रिव्हियस डे नाही तर पाठीमागच्या आठवड्याभराच्या हाय लो फक्त चेक करत जावा. तिथं सगळ्या लोकांचे ऑर्डर पंच झालेले असतात, सायकोलॉजिकल ऑर्डर सगळ्यांचे पंच झालेले असतात. इंडियन मार्केटमध्ये डेली दररोजच्या दररोज कमीत कमी 500 ते 600 कोटीचा 800 कोटीचा फक्त या ठिकाणी जो स्प्रेड आहे ना तो दररोजच्या दररोज बनतो. ज्याला स्प्रेड माहिती आहे त्याला कॉलर स्प्रेड असतो एक बघा, तो दररोजच्या दररोज मार्केटमध्ये एवढे स्प्रेड बनतात 600-700 कोटीचे. म्हणजे विचार करा की किती सेफली लोक या ठिकाणी FII मार्केटमध्ये आपल्या इन्व्हेस्ट करतात किंवा ऑप्शन्समध्ये ट्रेड करतात. त्यांना माहिती आहे की या झोनच्या वर आपल्याला त्याला जाऊच द्यायचं नाही आहे, त्या लेवलवरती ट्रेड करतात. तुम्हाला त्याला बीट करणं इज इम्पॉसिबल आहे. तुम्ही ओपन इंटरेस्ट बघा, हे बघा, ते बघा, काय होणार नाही. सो मला वाटतं की सर्वांना प्राइस ॲक्शन कळालं असेल. आता तुम्ही काय करा की या प्राइस ॲक्शनला थोडंसं एक्सपर्ट बनण्याचा प्रयत्न करा. जे प्रीमियम मेंबर या महिन्याच्या बॅचमध्ये जॉईन झालेले आहेत आपल्या क्लासमध्ये, तर तुम्हाला मी आपल्या प्रीमियम ग्रुपवरती एका टॉपिकवरती एक व्हिडिओ आहे 1-1 तासाचा बनवलेला, ज्याच्यामध्ये मी डिटेल गोष्टी शिकवल्या आहेत. जसं की ॲज एक्झाम्पल डबल बॉटम. सो डबल बॉटमवर 1 तासाचा व्हिडिओ बनवला, तुम्हाला पाठवून देईल, चेकआउट करा, बघा. सगळे 10-12 पॅटर्न आहे, त्याच्यावरती मी 1-1 तासाचे व्हिडिओ बनवले आहेत आणि प्लस कसे बघायचे काय बघायचे पण सांगितलेलं आहे. सो तुम्ही ते बघा व्यवस्थित, त्यामध्ये एक्सप्लोर होण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर काय होईल की मी बऱ्याच वेळा ते ड्रॉइंग करत तर तुम्हाला ते पद्धतीशी समजायला पाहिजे. सो मी डायरेक्ट तुम्हाला थोडंसं हायर लेवलवरती गोष्टी शिकवतोय. फाउंडेशनल काममध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी स्वतःहून लर्न करून यावं लागेल. सो बेसिक फंड आहे दररोजच्या दररोज पैसे कमवणे मार्केटमध्ये. आता कदाचित जर आपण जर लवकर क्लास घेतला असता तर तुम्हाला लाईव्ह ट्रेड मारून दाखवला असता मी आत्ता पण तो पूर्वीचा ट्रेड आज बुक केलेला आहे आपण. आता आज मला कुठलीही मुवमेंट मार्केटमध्ये नाही सापडत आहे. जर सापडली तर मी तसा मेसेज टाकेल. त्याच्यानंतर उद्या तर एकदम मी शांततेचं या ठिकाणी सहकार्य करणार आहे मार्केटला आणि मी पण शांत राहणार आहे. बट 9 ऑक्टोबरला मात्र मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी बघायला मिळेल आणि चायनीज फंड आज कुठे जातो ना ते एकदा चेक करायचं. सो चायनाचा इंडेक्स investing.com.in वरती चायनाचा इंडेक्स बघायला मिळतो. सो तो शंघाई इंडेक्स त्यांचा बघा, त्याच्यामध्ये किती फंड जातो बघा. गुगलला विचारा, गुगल सांगेल तुम्हाला की FII त्या चायनीजमध्ये आज किती इन्व्हेस्ट केले आणि मागचा ट्रेंड बघा 1 महिन्याचा, त्याच्यापेक्षा आज खूप जास्त इन्व्हेस्ट केले असतील तर एका लिमिटवरती इन्व्हेस्ट करतील, त्याच्यानंतर ते इन्व्हेस्ट करायला पूर्ण बंद करतील. येथील कुठे इंडियन मार्केटकडेच, दुसरा ऑप्शनच नाही आहे. ठीक आहे. सो मला वाटतं की सर्वांना गोष्ट क्लिअर झालेली असतील. आता कोणाचे काय डाऊट असतील ना तर या तुम्ही सर्वांनी चॅट बॉक्समध्ये, आय एम वेटिंग. कोणाचे काय डाऊट असतील तर विचारा, मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. काय पण विचारायचं विचारू शकता तुम्ही, एनिथिंग जे काय विचारायचं विचारू शकता. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या ठिकाणी देतो. ओके. सो आपली नवीन बॅच सध्या चालू आहे. 5,000 रुपये महिन्याची फीज आहे, लक्षात राहते त्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला 5,000 मध्ये ऑनलाईन शेअर मार्केट सगळं शिकायला मिळते. नंबर 1 ऑनलाईन शेअर मार्केट तर शिकायला मिळते, प्लस 1 महिना पुढचे 2 महिने तुम्हाला म्हणजे चालू महिना आणि पुढचा महिना 2 महिने तुम्हाला A to Z सगळे ट्रेड मी देतो. ऑप्शनचे ट्रेड देतो, स्विंगचे ट्रेड देतो, पोझिशनल ट्रेड देतो, कुठला स्टॉक बाय करायचा, कुठला सेल करायचा. टोटल 60 डेज, 60 ट्रेडिंग डेज, 60 दिवस म्हणजे महिन्याचे 60 दिवस आहेत. 60 दिवस तुम्हाला सगळं फ्रीमध्ये मिळतं 5,000 रुपयेमध्ये. आफ्टर दॅट प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये आपली फीज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी शिकवल्यामुळे तुम्हाला ट्रेड कशी करायची कळतील आणि ॲज वेल ॲज तुम्हाला परफेक्ट लेवलवरती ट्रेड्स पण मी देत असतो. डायरेक्ट फ्युचर्स सांगतो तुम्हाला मी, भविष्यात काय होणार आहे ते अगोदर सांगतो. म्हणजे मी खूप जास्त भविष्यात जाऊन आलेलो माणूस वगैरे नाही आहे. इट्स माय ओन ॲनालिसिस, माझ्या ओन मेथड आहेत. मी स्वतःच्या स्ट्रॅटेजीज बनवलेल्या आहेत, स्वतःच्या सिस्टम डेव्हलप केलेल्या आहेत. त्याच्यावरती तुम्हाला जर विश्वास नसेल तर पाठीमागे जाऊन चेकआउट करा, काय काय टाईम दिलेले आहेत, कसे दिलेले आहेत.
ते सगळं तुम्हाला गोष्टी व्यवस्थित समजतील, नंतर तुम्ही मला जॉईन करू शकता. सो 5,000 रुपये महिन्याची फी आहे. ज्याला जॉईन करायचं आहे त्यांनी आत्ता हा क्लास आपला तर तुम्हाला कॉल करू शकता, किंवा मी ग्रुपवरती टाकेन माझा नंबर, आता थोड्या वेळी तुम्ही तिकडे मला संपर्क करू शकता. तुमचे काय डाऊट्स असतील, कोणाला काय विचार असेल मार्केटबद्दल तर डेफिनेटली विचारा. स्टॉक्सबद्दल माहिती हवी असेल स्टॉक्सबद्दल विचारा, अडकलेल्या स्टॉकबद्दल विचारायचं तरी विचारा. ऑप्शनमध्ये लॉस करून घेताय विचारा, सांगतो काय करायचं ते. ओके, कोणतेही डाऊट तुम्ही विचारू शकता. हा, चार्ट बॉक्समध्ये टाईप करून विचारा. तुमचा माईक नाही ऑन होणार कोणाचा. चार्ट बॉक्समध्ये टाईप करा, मी थांबतोय 10 मिनिट, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, सो आपण रेकॉर्डिंग स्टॉप करूयात.